नमस्कार, मी मेधाविनी. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. श्रावणाची सुरुवात आपण विठूच्या अभंगाने केली. कसा वाटला अभंग? आपल्याला नक्कीच आवडला आहे. तसे आपण प्रतिक्रियाही दिल्या आहेत. धन्यवाद. आता श्रावणात खरं तर निसर्गाची जी सौंदर्य निसर्गामध्ये उधळलेलं असतं, मुक्त हस्ते परमेश्वराने, त्यांनी सगळीकडे सुंदर हिरवेगार दिसत असतं. छानपैकी ऊन पडून इंद्रधनुचा खेळ चाललेला असतो. तर यात जर खंडाळ्याचा घाट बघितला तर मन कसं प्रफुल्लित, आनंदी, उत्साही होतं. तर अशा खंडाळ्याच्या घाटाचं वर्णन या कवितेत. श्रावणातला खंडाळ्याचा घाट. हिरव्या रंगात नाहला श्रावण घाट फुलला, पावसात चिंब भिजुनी हिरवा शालू पांघरला. जागोजागी झरे वाहती, मृदुंगाचे बोल बोलती, नादाने या धरुनी ताल, मयूर अंगणी नाचू लागती. संगीतात या निसर्ग सारा, नाचू गाऊ डोलू लागला, शीतल या जलबिंदूंना अंगावरती झेलू लागला. हिरव्यागार डोंगरांना कवेत घेती ढग पांढरे, हिरव्यागार डोंगरांना कवेत घेती ढग पांढरे, हळूच येऊन अवनीवरती चुंबून घेती गिरीशिखरे, हळूच येऊन अवनीवरती चुंबून घेती गिरीशिखरे. लपंडाव हा ऊन पाऊस, इंद्रधनुच्या कमानीचा, ओली कातळे चमचमता, खेळ रंगला गमतीचा. शेतातूनी डोंगरातूनी, नागमोडी घाटातूनी, मन धावते चपलतेने, खोल खोल दरीतुनी. घाट असा हा खंडाळ्याचा, घनदाट अन मखमालीचा, घाट असा हा खंडाळ्याचा, घनदाट अन मखमलीचा, नयनरम्य देखाव्यांचा, अद्भुत या चित्रकाराचा. विधात्याने काढलेले हे सुंदर चित्र खंडाळ्याच्या घाटात आपल्याला दिसते. त्याचे वर्णन थोडक्यात या कवितेत केले आहे. धन्यवाद.